माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 6 कुटुंब। नम्रता आपल्या आईवडिलांसोबत पुण्यात राहत असे। नम्रताचे बाबा इंजिनियर, आई सुद्धा इंजिनियर, त्यामुळे ते पुण्यातच नोकरी करून आपला उदरनिर्वाह करायचे। बालपणापासून त्याच त्या इमारती, तेच ते बगीचे, तेच ते रस्ते ह्याचीच तिला सवय होती। नम्रताचे आई बाबा मात्र नोकरीच्या निमित्ताने इथे आले होते। नम्रताचे आजोळ असते, आजोबा आजी तर खूप ग्रामीण भागातील होते, पण नोकरी आणि धावते जीवन यामुळे 5-5 वर्षे गावी ये जा होत नसे। कोरोनाची महामारी आली, सगळे लोक आपापल्या घरातूनच काम करू लागले। घराबाहेर पडायची भीती वाटू लागली। शाळा महाविद्यालये बंद झाली, घरीच कामे सुरू झाली। मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे तिच्या आईबाबांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला। एक गाडी ठरवली आणि 10-15 दिवस पुरतील एवढेच खायचे आवश्यक कपडे घेऊन ही मंडळी खानदेशातील आपल्या बोदवड गावी पोहोचली। बाहेरील मंडळींना 14 दिवस वेगवेगळे ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला होता। त्यासाठी गावातील शाळेत काही दिवस निवासास राहिले। घरूनच डबा यायचा, विचारपूस व्हायची, आपण उगाच आलो अशी नम्रता वारंवार म्हणत असे। 14 दिवस विलगीकरण कक्षात राहिल्यानंतर त्यांना घरी प्रवेश देण्यात आला। उंच उंच डोंगर, पर्वत, हिरवीगार झाडे, झुळझुळ वाहणारे झरे, अतिशय गार वाटणारे आल्हाददायक वातावरण, मोठमोठी झाडे, त्यावर उंच उंच झोपाळे। नम्रताची तर खूपच मजा होती। आजवर छोट्याशा फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नम्रताने कधीच एवढा मोठा वाडा, शेती, नद्या असे काहीच पाहिले नव्हते। वाडा, जंगल, रानवाटा या सगळ्यांची नम्रताला भुरळ पडली। आपल्या वयाचे आपले चुलत भाऊ, बहीण, आजी आजोबा, काका काकू यामध्ये ती इतकी रुळली होती की 3 महिने पाहता पाहता निघून गेले। लॉकडाऊन शिथिल करण्यात आले, शाळा बंद होत्या, मात्र काही दुकाने, ऑफिस यांना विशिष्ट वेळी, विशिष्ट संख्येनुसार परवानगी मिळाली होती। आता परत जाण्याची तयारी सुरू झाली। सामानाची बांधाबांध करण्यात आली। घरूनच पुण्याला जायला गाडीची व्यवस्था केली। आता नम्रता अधिकच अस्वस्थ झाली। तिच्याकडे तिकडे फक्त तिचे आई बाबा होते। इथे तिला तिचा परिवार मिळाला, त्यांचा सहवास लाभला। मोकळे वातावरण आणि निसर्गाचा आस्वाद घेत जगता आले होते। आजवर खेडे म्हणजे अगदीच अस्वच्छ अशी तिच्या मनात खोलवर जी संकल्पना होती ती बदलली होती। आज तिला खऱ्या अर्थाने निसर्गासोबत एकरूप होता आले। शिवाय आपली नात्याची माणसे तिला कळाली होती। सर्व भाऊ बहिणींचे घट्ट नाते तयार झाले होते। जाताना नम्रता खूप रडली, मला जायचं नाही म्हणाली। शेवटी आजी आजोबा या दोघांनी पुण्याला येण्याचं वचन दिल्यानंतर ती गाडीत बसली। मुळात आई वडील दोघांच्या नोकऱ्या आणि स्वभाव एकाकी झाला होता, त्यामुळे सगळे नातेवाईक असून ते ना कुणाकडे जायचे ना तेथे कुणाला येऊ देत असत। पण कोरोनाने दुरावलेली अनेक नाती जवळ आणली, ऋणानुबंध दिंगत केले। याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता।